हाय एव्हरीवन. तर आज आपण टनेलिंगचं सेकंड लेक्चर पाहूया. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डेफिनेशन ऑफ टनेल, ओपन कट. नंतर आपण पाहिली हिस्ट्री ऑफ टनेल कन्स्ट्रक्शन्स. देन आपण पाहिली शेप ऑफ टनेल्स. अँड लास्टला पाहिलं स्टेजेस इन द टनेल कन्स्ट्रक्शन. त्यामध्ये आपण सर्वे ऑफ टनेल पाहिलं. आता आज आपण स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शनमध्ये पुढचा पार्ट पाहूया. स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शन. फर्स्ट पहिल्यांदा जेव्हा आपण सर्वे करतो, सर्वे केल्यानंतर काय, सर्वे केल्यानंतर आहे ग्रेड्स. आता ग्रेड्स आपण टनेलमध्ये कसे डिसाईड करतो. तर पहिला पॉईंट आहे ग्रेड इन टनेल शुड बी लेस दॅन द सरफेस ग्रेड. टनेलचा ग्रेड आहे ना, तो टनेलचा ग्रेड सरफेस ग्रेडपेक्षा ऑलवेज लेस असला पाहिजे. हे प्रोव्हिजन आहे, हे प्रोव्हिजन लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर आहे नियरली लेवल ऑर द 0.2% ग्रेडियंट इज अडॉप्टेड टू ड्रेन वॉटर. आता ग्रेडियंट तर करावं लागेल, ग्रेडियंट असेल तरच रेन वॉटर आपलं ड्रेन होईल. पण टनेलमध्ये असं प्रोव्हिजन आहे की नियरली लेवल किंवा 0.2% ग्रेडियंट जरी प्रोव्हाइड केलं तरी रेन वॉटर ड्रेन होईल. हे टनेलमध्ये प्रोव्हिजन आहे. नंतर आपण टनेल कन्स्ट्रक्ट करताना दोन्ही एंडमधून टनेल कन्स्ट्रक्ट करतो. इकडून दोन्हीमधून सुरुवात करतो. तर दोन्हीमधून जेव्हा सुरुवात करतो तेव्हा रायझिंग ग्रेडियंट घेतो. रायझिंग ग्रेडियंट फ्रॉम बोथ एंड टूवर्ड्स सेंटर ऑफ टनेल. आता लेट सी, हा टनेल आहे आणि हा सेंटर आहे. तर इथून पण रायझिंग ग्रेडियंट आणि इथून पण रायझिंग ग्रेडियंट घेतो असं. नंतर नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ गेटिंग एक्स्ट्रा फेसेस टू वर्क अपॉन. आता आपण काय करतो, टनेल हे दोन्ही एंड ड्रिव्हन करतो, दोन्ही बाजूनं ड्रिव्हन करतो. पण जेव्हा मधले इंटरमिडिएट पॉईंट्स आहेत, इंटरमिडिएट पॉईंट ड्रिव्हन करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा फेसेस रिक्वायर्ड असतात. तर एक्स्ट्रा फेसेस आपण दोन मेथडनं काढू शकतो. दॅट इज द बाय शाफ्ट कन्स्ट्रक्शन. शाफ्ट कन्स्ट्रक्ट करून. आता शाफ्ट कसा कन्स्ट्रक्ट करायचं ते आपण पुढे पाहूया. फक्त सध्या हे लक्षात ठेवा की शाफ्ट कन्स्ट्रक्शननं. आणि नेक्स्ट आहे ड्रायव्हिंग पायलट टनेल. म्हणजे पायलट टनेलनं आणि शाफ्ट कन्स्ट्रक्शननं आपण टनेल इंटरमिडिएट पॉईंट्स ड्रिव्हन करतो. तर काय काय पाहिलं आपण, ग्रेड्स, टनेलचे ग्रेड्स. ग्रेड ऑफ टनेल शुड बी ऑलवेज लेस दॅन सरफेस ग्रेड. जो तुमचा सरफेस ग्रेड असतो त्यापेक्षा टनेलचा ग्रेड नेहमी लोअर साईडला असतो. नियरली लेवल किंवा 0.2% ग्रेडियंट आपण ॲडॉप्ट करतो. कशासाठी? टू ड्रेन दी रेन वॉटर ड्रेन करण्यासाठी आपण 0.2% ग्रेडियंट वापरतो. हा क्वेश्चन IESला आलेला आहे, त्यामुळे तुम्ही ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. IES आय थिंक 2018-19ला आलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे ही लक्षात ठेवा. आणि MPSC 19ला पण आलेला आहे की क्वेश्चन रायझिंग ग्रेडियंट. दोन्ही एंडमधून आपण जसं सेंटरकडे मूव्ह करतो तेव्हा आपण रायझिंग ग्रेडियंट प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे मेथड्स. आता मेथड्समध्ये आपण काय पाहिलं, मेथड्समध्ये टनेल आपल्याला माहिती आहे आपण दोन्ही बाजूने ड्रिव्हन करतो. पण जेव्हा मधले इंटरमिडिएट पॉईंट्स असतात ते आपण ड्रिव्हन करण्यासाठी दोन मेथडने यूज करतो. दॅट इज द शाफ्ट कन्स्ट्रक्शन आणि नेक्स्ट आहे ड्रायव्हिंग बाय पायलट टनेल मेथड. आता ही शाफ्ट कन्स्ट्रक्शन काय आहे, ड्रायव्हिंग पायलट टनेल मेथड काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. सध्या तुम्ही हे लक्षात ठेवा की या दोन मेथड आहेत. नाव द नेक्स्ट. आता पहिल्यांदा सर्वे झालं, नंतर ग्रेड्स झाल्यानंतर एक्स्ट्रा फेसेस कसे काढायचे ते झाले. आता नेक्स्ट आहे ड्रिलिंग ऑफ होल्स कसे ड्रिल करायचे. आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे ड्रिल्स असतात, एक परकुशन ड्रिल असतात आणि एक ॲब्रेशन ड्रिल असतात. MPSCमध्ये ते विचारतात व्हॉट आर द टाईप्स ऑफ परकुशन ड्रिल्स आणि व्हॉट आर द टाईप्स ऑफ ॲब्रेशन ड्रिल. त्यामुळे मी इथे टेबलमध्ये व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. तर इथे परकुशन ड्रिलचा पहिला टाईप आहे जॅक हॅमर आपण कशासाठी यूज करतो, 10 ते 40 kg वेट असेल तर, आणि 5 मीटर डेप्थ जर ड्रिव्हन करायची असेल तर आपण जॅक हॅमर ड्रिलचा यूज करतो.
ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, कारण ह्या व्हॅल्यू MPSC ला डायरेक्टली विचारल्या जातात. त्यामुळे ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवून पाठ करणे तितकंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे चूर्ण ड्रिल. चूर्ण ड्रिल 15 सेंटीमीटर डायमीटर और ओनली व्हर्टिकल होल्स. ह्याला चूर्ण ड्रिलमध्ये त्याचं डायमीटर असतं 15 सेंटीमीटर आणि हे फक्त व्हर्टिकल होल ड्रिल करण्यासाठी आपण चूर्ण ड्रिलचा वापर करतो. नेक्स्ट आहे वॅगन ड्रिल. वॅगन ड्रिलमध्ये 10 सेंटीमीटर डायमीटर. ड्रिफ्टर्समध्ये 12 सेंटीमीटर डायमीटर, वेट 30 ते 115 kg आणि हे याचा यूज करतो आपण हॉरिझॉन्टल अप टू डाऊन होल्स. आता परक्युशन ड्रिलमध्ये 4 प्रकारचे ड्रिल आहेत. पहिलं आहे जॅक हॅमर, नंतर चूर्ण ड्रिल आहे, वॅगन ड्रिल आहे, ड्रिफ्टर्स आहे. जॅक हॅमरमध्ये वेट किती असतं? 10 ते 40 kg असतं. 5 मीटर डेप्थपर्यंत आपण ड्राईव्ह करतो. डायमीटर आता तुम्हाला इथे लक्ष इम्पॉर्टंट आहे. इथे बघा डायमीटर चूर्ण ड्रिलचा 15 सेंटीमीटर आहे, वॅगनचं 10 आहे आणि ड्रिफ्टरचं 12 आहे. तर इथे कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे हे तुम्ही नीट तुम्हाला जसं सोपं पडत असेल तसं पाठ करून घ्या, कारण यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. 15, 10, 12 आणि अशा इरॅटिक व्हॅल्यू आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतं. तर चूर्ण ड्रिलला 15 सेंटीमीटर, वॅगनला 10 आणि ड्रिफ्टरला 12 सेंटीमीटर. आता नेक्स्ट ड्रिल्स आहेत ॲब्रेशन ड्रिल. ॲब्रेशन ड्रिलमध्ये दोन प्रकारचे ड्रिल आहेत. ॲब्रेशन ड्रिलमध्ये कोणकोणते ड्रिल्स आहेत? पहिला आहे शॉर्ट ड्रिल आणि नेक्स्ट आहे डायमंड ड्रिल. शॉर्ट ड्रिलमध्ये किती आहे? 75 सेंटीमीटर डायमीटर आहे आणि हे 200 मीटर डेप्थपर्यंत आपण खाली ड्राईव्ह करतो. डायमंड ड्रिल किती? 30 सेंटीमीटर डायमीटर आणि 300 मीटर डेप्थपर्यंत ड्राईव्ह करतो. म्हणजे तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं की सगळ्यात जास्त 75 सेंटीमीटर ही सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे, ती आपण शॉर्ट ड्रिलमध्ये यूज करतो आणि सगळ्यात कमी जी व्हॅल्यू आहे ती वॅगन ड्रिलमध्ये आहे. त्यानंतर 30 सेंटीमीटर डायमंड ड्रिल, 15 चूर्ण आणि 12 ड्रिफ्टर्स. ॲज पर युअर कॉन्व्हिनियन्स तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहेत, या व्हॅल्यू डायरेक्टली एक्झामला विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे मी हे या नोट्समध्ये ॲड केलेले आहेत. या व्हॅल्यू MPSCला डायरेक्टली व्हॅल्यू विचारले जातात, त्यामुळे ते लक्षात घ्या. आता नेक्स्ट आहे, आता ड्रिलिंग झाल्यानंतर आपण होल ड्रिल केल्यानंतर आपली नेक्स्ट प्रोसेस काय? आपल्याला ते ब्लास्ट करायचं आहे. ब्लास्ट केल्यानंतरच आपल्याला टनेल कन्स्ट्रक्ट करता येईल. तर पहिलं काय? सर्वे ऑफ टनेल आहे, नंतर ग्रेड्स डिसाईड केले, नंतर एक्स्ट्रा फेसेस कसे फाइंड आउट एक्स्ट्रा फेसेस, त्यानंतर हे ड्रिल केलं, आता ब्लास्ट करावं लागेल. तर ब्लास्टिंगमध्ये टाईप्स ऑफ एक्सप्लोसिव्ह, कोणत्या टाईपचा एक्सप्लोसिव्ह यूज करायचा आणि कोणत्या रॉकसाठी यूज करायचा ते आपण बघूया. फर्स्ट इज द स्ट्रेट डायनॅमाइट. स्ट्रेट डायनॅमाइट इज नॉट फॉर द टनेलिंग इन रॉक्स. जर आपण रॉकमध्ये कन्स्ट्रक्ट करत असू तर स्ट्रेट डायनॅमाइट आपण यूज करत नाही. नेक्स्ट आहे अमोनिया डायनामाइट. अमोनिया डायनामाइट टनेलिंग इन सॉफ्ट रॉकमध्ये आपण यूज करतो. सॉफ्ट रॉकमध्ये अमोनिया डायनामाइट. अमोनिया जेलेटाईन जर वॉटर प्रेझेंट असेल तर तिथे आपण अमोनिया जेलेटाईन यूज करतो. आणि सेमी जेलेटाईन हे अमोनिया जेलेटाईनपेक्षा बेटर आहे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. तर हे इम्पॉर्टंट आहे, हे पाठ करणं महत्त्वाचं आहे. तर स्ट्रेट डायनामाइट नॉट यूज्ड फॉर द टनेलिंग इन रॉक्स. नेक्स्ट इज द अमोनिया डायनामाइट फॉर द टनेलिंग इन सॉफ्ट रॉक. नेक्स्ट इज द अमोनिया जेलेटाईन in presence of water, and the next is the semi gelatin which is better than the ammonia gelatin, which can be used in presence of water. Now the next is the cuts. आता कट्स कसे पाडायचे ते पण ब्लास्टिंग मध्येच येईल. आता कट्स कसे पाडायचे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कट्स आहेत. फर्स्ट इज द अँगल कट. अँगल कट म्हणजे काय? नावातच लिहिलेलं आहे अँगल कट म्हणजे विच इज ड्रिल्ड ॲट अदर दॅन 90 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा जर वेगळा अँगल असेल तर त्याला आपण अँगल कट म्हणतो.
अँगल कट आपण कोणकोणते कट घेण्यासाठी करतो? व्ही कट. व्ही कट घेण्यासाठी करतो. व्ही कटलाच आपण वेज कट म्हणतो. और पिरॅमिड कट. पिरॅमिड पण व्ही टाईपच असतो. व्ही कट, असा व्ही कट असतो. दॅट इज द पिरॅमिड कट. नेक्स्ट इज द बर्न कट. बर्न कट आपण कशासाठी? विच आर ड्रिल्ड पॅरलल टू द टनेल ॲक्सिस. टनेल ॲक्सिसला हा पॅरलल असतो. दॅट इज द जो आपण कट ड्रिल करतो त्याला बर्न कट म्हणतो. त्यामध्ये जो अँगल असतो, कोन अँगल म्हणतात त्याला, कोन अँगल असतो तो 30 डिग्री असतो. आणि नंबर ऑफ डायमीटर्स ऑफ रिलीफ होल्स should be at least 10 to 15% of the total volume of cut. म्हणजे टोटल वॉल्यूमच्या किती? 10 ते 15% नंबर आणि डायमीटर ऑफ द रिलीफ होल्स पाहिजेत. तर काय काय पाहिलं आपण ब्लास्टिंगमध्ये? टाईप्स ऑफ कोणकोणते टाईप्स आहेत ते पाहिले. टाईप्स ऑफ एक्सप्लोसिव्ह पाहिले. टाईप्स ऑफ एक्सप्लोसिव्हमध्ये 4 प्रकारचे एक्सप्लोसिव्ह आहेत. ते कशासाठी यूज करतात ते पाहिलं. आणि त्यानंतर कोणकोणते कट लागतील त्यामध्ये पहिला कट पाहिला आपण अँगल कट. नेक्स्ट कट आहे बर्न कट. अँगल कटमध्ये काय असतं? अदर दॅन 90 डिग्री, दॅट इज अँगल कट. अँगल कट आपण कशासाठी यूज करतो? एक व्ही शेपसाठी करतो. पिरॅमिड कट पाहिजे असेल तर किंवा वेज कट पाहिजे असेल तर. आणि बर्न कट काय असते? विच आर ड्रिल्ड. हे टनेल आहे आणि टनेलची ॲक्सिस आहे, त्याला पॅरलल जो आपण कट ड्रिल करतो त्याला बर्न कट म्हणतो. त्याचा कोन अँगल किती असतो? 30 डिग्री. आणि हे प्रोव्हिजन आहे की जे नंबर अँड द डायमीटर ऑफ द रिलीफ होल्स शुड बी ॲटलिस्ट कमीत कमी 10 ते 15% टोटल व्हॉल्यूम कटच्या रिलीफ होल्स पाहिजेत. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. ह्या IS कोडमधले प्रोव्हिजन आहेत. हे एक्झामला येऊ शकतं. आता ही नोट, हा पण क्वेश्चन येऊ शकतो. फॉर गुड ब्लास्ट विथ गुड इल्ड कट होल इज इन्क्लाइनड टू 45 डिग्री. म्हणजे जर आपल्याला ब्लास्टमध्ये जर गुड इल्ड जर पाहिजे असेल, म्हणजे आपल्याला जर आउटपुट व्यवस्थित पाहिजे असेल, ऑप्टिमम आउटपुट पाहिजे असेल, तर आपल्याला कट होल हा 45 डिग्री टू दी फेस, म्हणजे त्याचा अँगल 45 डिग्री पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे. एक्झामला विचारू शकतात की फॉर गुड ब्लास्ट विथ गुड इल्ड कट होल इज इन्क्लाइनड ॲट डॅश डॅश टू द फेस. ऑप्शन देतील 45 डिग्री, 90 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री. तर तुम्हाला ते 45 डिग्रीला तुम्ही टिक केलं पाहिजे. ओके, कट संपलाय. आता आपण नेक्स्ट पाहूया डेप्थ ऑफ होल. आता डेप्थ ऑफ होल मेजर करण्यासाठी एक डेरिवेशन आहे. तर डेप्थ ऑफ होल मेजर, आपल्याला डेरिवेशनची काही घेणं देणं नाही आहे. आपली एक्झाम काही सब्जेक्टिव्ह नाही आहे, आपली एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे. आपल्याला फक्त ती व्हॅल्यू माहीत पाहिजे की डेप्थ ऑफ होल जर असेल तर ऑप्टिमम डेप्थची व्हॅल्यू आहे 4/7 इन ब्रॅकेट W/C चा पॉवर 1/3 ॲट त्याचा अँगल आहे अल्फा 54 डिग्री 44 मिनिट. 54 डिग्री 45 मिनिट जर त्याचा अँगल असेल तर ऑप्टिमम डेप्थ आपल्याला भेटेल 4/7 W/C चा पॉवर 1/3. हे डेप्थ ऑफ होल आहे. आता हे तुम्हाला ही गोष्ट पाठ करणंच गरजेचं आहे. याच्या डेरिवेशनमध्ये जाण्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. नेक्स्ट आहे नंबर ऑफ फ्री फेसेस फॉर होल. आता फ्री फेसेस, आता आपण जेव्हा ड्रिल करतो त्यावेळेस आपल्याला फ्री फेसेस वरून आपल्याला त्याची व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येईल. आता जर त्यासाठी IS मध्ये एक प्रोव्हिजन दिलेलं आहे, इंडियन स्टँडर्डमध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे. 1 फ्री होलसाठी V मीटर क्यूब असेल तर 2 फ्री फेसेससाठी 2.25 V मीटर क्यूब आणि 3 फ्री फेसेससाठी 3.5 V मीटर क्यूब. तर नंबर ऑफ फ्री फेसेस, जर फ्री फेसेस होलसाठी किती फ्री फेस असतील तर 1 फ्री फेस असतील तर V मीटर क्यूब. V काय असतं? V असतं ते टोटल व्हॉल्यूम ऑफ द त्या
त्या ह्याची व्हॉल्यूम ऑफ कटची टोटल व्हॉल्यूम असतं. 2 फ्री फेसेस असतील तर 2.25 व्ही मीटर क्यूब आणि 3 फेसेस असतील तर 3.5 व्ही मीटर क्यूब. आता ह्या गोष्टी पाठ करा किंवा हे तुम्हाला जो तुमच्या ज्या मॅच द पेअर्समध्ये पण विचारू शकतात किंवा इंडिव्हिज्युअली पण क्वेश्चन विचारू शकतात की 2 फ्री फेसेससाठी किती व्हॉल्यूम असतं, तर तुम्ही लिहायला पाहिजे 2.25 व्ही मीटर क्यूब. ते तुम्हाला काही कॅल्क्युलेशन विचारणार आहेत, ते तुम्हाला डायरेक्ट थेरॉटिकलच क्वेश्चन विचारतील की 3 फ्री फेसेससाठी किती व्हॉल्यूम लागेल एवढंच विचारतील, बाकी जास्त काही विचारणार नाहीत. आता नेक्स्ट आहे एक फॉर्म्युला आहे अजून, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ फ्री फेसेस फॉर एक्सकॅव्हेशनचा फॉर्म्युला आहे 2n+2. n काय असते, n इक्वल टू नंबर ऑफ शाफ्ट्स. नंबर ऑफ फेसेस फॉर एक्सकॅव्हेशन जर विचारतील इफ देअर आर 4 नंबर ऑफ शाफ्ट्स देन हाऊ मेनी द नंबर ऑफ फेसेस रिक्वायर्ड फॉर द एक्सकॅव्हेशन, देन तुम्हाला 2 × n+2 म्हणजे 2 × n किती आपले नंबर ऑफ शाफ्ट 4 + 2 म्हणजे किती 10 येईल. अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. नेक्स्ट आहे पॅटर्न ऑफ ड्रिल्ड होल्स. हा क्वेश्चन 2018ला विचारलेला आहे. आता पॅटर्न ड्रिल होल करण्यासाठी शाफ्टमध्ये वेगळं प्रोव्हिजन आहे, वेगळे कट्स आहेत आणि ड्रिलिंग फॉर टनेलसाठी टनेल ड्रिल करण्यासाठी वेगळे कट्स आहेत. इथे जम्बलिंग होऊ शकतं, त्यामुळे इथे नीट लक्षात घ्या. ड्रिलिंग फॉर शाफ्टसाठी वेगळे आहेत आणि ड्रिलिंग फॉर टनेलसाठी वेगळे आहेत आणि हा 18ला विचारलेला आहे क्वेश्चन. तर शाफ्टसाठी कोणकोणते, सेंट्रल व्हेज कट, एंड व्हेज कट आणि अल्टरनेट व्हेज कट. आणि टनेलसाठी व्हर्टिकल व्हेज कट, हॉरिझॉन्टल व्हेज कट, बॉटम व्हेज कट, पिरामिड कट अँड द रेडियल रिंग कट. आता ड्रिलिंग फॉर शाफ्ट इथे कन्फ्यूज होऊ शकतं. सेंट्रल, एंड आणि अल्टरनेट आहे ना, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आणि बॉटम इथे आहे. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की शाफ्टमध्ये फक्त मेन पॉईंटच आहेत. आता जे कट असतं त्यामध्ये सेंटरला एक आहे, एंडला एक आहे आणि अल्टरनेट आहे. यामध्ये व्हर्टिकल नाही आहे ना हॉरिझॉन्टल नाही आहे, व्हर्टिकल पण नाही आहे आणि हॉरिझॉन्टल पण नाही आहे. तर असं लक्षात ठेवा की ह्यामध्ये व्हर्टिकल नाही आहे, हॉरिझॉन्टल नाही आहे आणि बॉटम नाही आहे. बाकीचे कट ह्यामध्ये येतात वेजमधले. आणि मग जे इथे जे नाही आहेत ते 3 इथे आहेत आणि एक पिरामिड कट एक लक्षात ठेवा आणि रेडियल रिंग कट एक लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे आता टू अटेन नोट. हे नोट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा MPSC 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. टू अटेन द रिक्वायर्ड शेप ऑफ टनेल वी यूज ट्रिमर. आपल्याला जी रिक्वायर्ड शेप पाहिजे असेल टनेलची ते आपण अटेन करण्यासाठी ट्रिमरचा यूज करतो. ट्रिमर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं डिझायर्ड शेप किंवा रिक्वायर्ड शेप जर टनेलची पाहिजे असेल तर आपण ट्रिमरचा यूज करतो. हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016ला. कदाचित तो नेक्स्ट परत रिपीटसुद्धा विचारला जाऊ शकेल. आता डिफरंट टाईप्स ऑफ कट आहेत. आता या डायग्रॅम इथे हॉरिझॉन्टल कट. आता इथे बघा हॉरिझॉन्टल कट. इथे काय, इथे हॉरिझॉन्टल असल्यामुळे हे हॉरिझॉन्टल कट आहेत. पिरॅमिड कट, हे पिरॅमिड शेपचा कट आहे त्यामुळे ह्याला पिरॅमिड कट म्हणतात. हे बर्न कट, व्ही कट आणि मिशिगन कट. ह्या मिशिगन कटमध्ये ह्या ड्रिल होलची डायमीटर असते 7 to 10 सेंटीमीटर. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवणं महत्त्वाचं आहे. व्ही कट म्हणजे काय, व्ही शेपड असतो. इथे बघा व्ही शेपड आहे, उलटा व्ही आहे, दॅट इज व्ही कट. पिरॅमिड कट काय, इथे पिरॅमिड टाईपचा कट आहे त्यामुळे आपण याला पिरॅमिड कट म्हणतो. आणि नंतर हॉरिझॉन्टल कट, इथे हॉरिझॉन्टल टाईपचा आहे त्यामुळे हॉरिझॉन्टल कट. फक्त तुम्हाला हे दोनच लक्षात ठेवायचे, मिशिगन कट आणि बर्न कट. मिशिगन कट हे असं असतं आणि बर्न कट असं असतं आणि मिशिगन कट हे असं असतं. आणि त्यातलं जे सेंटरचं जे ड्रिलिंग असतं त्याची डायमीटर असते, त्याची व्हॅल्यू असते 7 to 10 सेंटीमीटर. Now the next is the temporary supports for the steel.
स्टीलसाठी टेम्पररी सपोर्ट जे आपण प्रोव्हाइड करतो ते कसे कसे प्रोव्हाइड करतो, तर ते पहिला आहे कंटिन्युअस रिब्स ऑन लेग्स. कंटिन्युअस रिब्स हे बघा, कंटिन्युअस हे लेग्स आहेत आणि कंटिन्युअस रिब आहे, ह्याला रिब म्हणतो आपण. कंटिन्युअस रिब्स ऑन लेग्स पहिला आहे कंटिन्युअस. सेकंड आहे रिब आणि वॉल बीम. हे बघा रिब आणि एक वॉल बीम प्रोव्हाइड केलेले तिथं आणि इथं, दॅट इज रिब्स अँड वॉल बीम. नंतर रिब्स आणि वॉल प्लेट. हे बघा हे रिब्स आहे आणि ह्या प्लेट आहेत. प्लेट आणि वॉल बीम आणि वॉल प्लेटमध्ये काय डिफरन्स आहे, इथे वॉल बीम आहेत त्या कनेक्ट केलेल्या आहेत रिबसोबत आणि ह्या वॉल प्लेट आहेत त्या वॉल प्लेट कनेक्ट केलेल्या नाही आहेत. एवढाच डिफरन्स आहे, बाकी काही डिफरन्स नाही आहे. नंतर आहे रिब्स अँड पोस्ट. रिब्स आणि पोस्ट, इथे रिब्स आणि हे पोस्ट हे टेम्पररी सपोर्ट आहेत स्टीलचे. आणि एंडला आहे शेवटचा आहे सर्क्युलर शेपमध्ये. तुम्ही जर ह्याच्या डायग्राम लक्षात ठेवला तर तुम्हाला ते समजून जाईल. पहिलं काय आहे रिब आणि कंटिन्युअस लेग्स, कंटिन्युअस रिब्स ऑन लेग. नेक्स्ट आहे रिब विच इज जॉइनड विथ बीम, दॅट इज रिब्स अँड वॉल बीम. नेक्स्ट आहे रिब आणि खाली वॉल प्लेट, दॅट इज रिब वॉल प्लेट. नेक्स्ट आहे रिब आणि त्याखाली पोस्ट, दॅट इज रिब्स अँड पोस्ट. आणि एंडला आहे सर्क्युलर. 5 टेम्पररी सपोर्ट आहेत स्टीलसाठी, हे 5 आहेत, हे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे. नेक्स्ट इज द इम्पॉर्टंट टर्म्स. आता स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शनमध्ये काय आपल्याला संपलेलं आहेत, पण काही काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या एक्झामला येऊ शकतात, मे बी विचारू शकतील. आता ट्विन टनेल. ट्विन टनेल म्हणजे काय, ट्विन म्हणजे सेम टनेल. म्हणजे सेम असलं म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की त्यांची जे डायमेन्शन्स आहेत ते पण सेम असले पाहिजे. ट्विन टनेल म्हणजे काय, जेव्हा रेल्वे टनेलमध्ये डबल लाईन्स असतात. आता डबल जे तुमचे लाईन्स असतात रेल्वे टनेलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या लाईन असतात. रेल्वे क्रॉसिंगवर वगैरे गेल्यावर तुम्हाला दिसून येईल की तिथं वेगवेगळे ट्रॅक असतात, वेगवेगळ्या लाईनिंग असतात. तर आपण काय करतो त्यासाठी 2 स्मॉल टनेल इन द फॉर्म ऑफ ट्विन प्रोव्हाइड करतो रादर दॅन सिंगल लार्ज टनेल. इथे बघा, इथे डायग्राममध्ये दिसतील इथे 2 वेगवेगळे टनेल आहेत. पण तुम्ही हे लक्षात ठेवा की इट इज नॉट नेसेसरी की त्यांचे डायमेन्शन्स पण सेम असले पाहिजेत. इट इज नॉट नेसेसरी. मे बी एक टनेल मोठा असू शकतो, एक टनेल छोटा असू शकतो. मग रेल्वे टनेलमध्ये आपण काय करतो, इथे रेल्वे नाही आहे, इथे हायवे टनेल आहेत. हे पण एक रेल्वे टनेलमध्ये काय असतं, 2 जर लाईनिंग असतील तर एका टनेलमधून दोन रेल्वे क्रॉस होणं, त्यामुळे मॅक्सिमम डिस्टर्बन्स येऊ शकतो. त्यामुळे आपण काय करतो, त्यापेक्षा आपण 2 टनेल प्रोव्हाइड करतो, स्मॉल टनेल. त्यामुळे 2 रेल्वे आहेत तो इझिली पास होतील एका सिंगल लार्ज टनेल प्रोव्हाइड करण्यापेक्षा. ह्याचा यूज काय आहे, ह्याचा यूज आहे की इफ एक जर टनेल बंद असेल किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन काहीतरी प्रॉब्लेम आला असेल तर आपण सेकंड टनेलचा यूज करू शकतो. आणि इट इज नॉट नेसेसरी की यांचं डायमेन्शन पण सेम असेल. आणि इथे बघा मी तुम्हाला सांगितलं बघा, इच टनेल एक्सकॅव्हेटेड सेपरेटली फॉर मिनिमल डिस्टर्बन्स. दोन्हीचं एक्सकॅव्हेशन सेपरेट होतं, मिनिमल डिस्टर्बन्स. एक्सकॅव्हेशन सेपरेट होत असल्यामुळे इट इज नॉट नेसेसरी की ते डायमेन्शन्स पण सेम असतील. नेक्स्ट आहे पोर्टल्स. पोर्टल्समध्ये काय, पोर्टल म्हणजे ॲक्च्युअल डोरवे ऑर द मेन एंट्रन्स ऑफ द टनेल. आता इथे जे आहे हे एंट्रन्स, टनेलचं एंट्रन्स आहे त्याला आपण पोर्टल म्हणतो. ॲक्च्युअल डोरवे ऑर द मेन एंट्रन्स जे टनेलचं असतं त्याला पोर्टल म्हणतो. पोर्टल म्हणजे काय, इट इंडिकेट्स द इंटरसेक्शन पॉईंट बिटवीन अंडरग्राउंड ओपनिंग अँड ग्राउंड सरफेस. हे बघा, ही अंडरग्राउंड ओपनिंग आहे आणि हे ग्राउंड सरफेस जो आहे त्याचं जे इंटरसेक्शन आहे, म्हणजे ॲक्च्युअल मेन डोरवेला जे इंटरसेक्शन होतं त्याला पोर्टल म्हणतो. तर हे 7 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आपल्या स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शनमध्ये. आता स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय काय पाहिलं, स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शनमध्ये आपण पाहिलं की ग्रेड्स,
टनेलचे ग्रेड्स पाहिले. ग्रेड्समध्ये आहे की सरफेस ग्रेड हे मॅक्स जास्त असतो टनेलच्या ग्रेडपेक्षा. नियरली लेवल किंवा आपण 0.2% ग्रेडियंट प्रोव्हाइड करतो वॉटर ड्रेन करण्यासाठी. आणि दोन्ही एंडला आपल्याला माहिती आहे, आपण टनेल जेव्हा हे करतो तेव्हा दोन्ही साईडनं ड्राईव्ह करायला सुरुवात करतो. पण जेव्हा आपण ड्राईव्ह करतो तेव्हा ऑलवेज रायझिंग ग्रेडियंट असतो. हा इम्पॉर्टंट पॉईंट, रायझिंग ग्रेडियंट. नंतर इथे नियरली लेवल आणि 0.2% ग्रेडियंट आणि सरफेस ग्रेड जास्त. एवढंच ग्रेड्स इन टनेलमध्ये आहे. नेक्स्ट आहे मेथड ऑफ गेटिंग एक्स्ट्रा फेसेस. आता एक्स्ट्रा फेसेस आपल्याला इंटरमिडिएट पॉईंट जे मधले पॉईंट असतात त्यासाठी एक्स्ट्रा फेसेस, त्यासाठी आपण 2 मेथड यूज करतो. दॅट इज द शाफ्ट कन्स्ट्रक्शन अँड द नेक्स्ट मेथड इज द ड्रायव्हिंग पायलट टनेल. नेक्स्ट आहे ड्रिलिंग ऑफ होल्स. ड्रिलिंग ऑफ होल्समध्ये आपण 2 प्रकारचे ड्रिल्स पाहिले, परकुशन आणि ॲब्रेशन. त्याचे टाईप पाहिले आणि त्याचं रिमार्क म्हणजे ते कोणत्या सेंटीमीटर डायमीटर किती आहे, त्याचं किती मीटर डेप्थसाठी आपण त्याला ड्राईव्ह करू शकतो. इम्पॉर्टंट आहे, MPSCला यावर क्वेश्चन विचारू शकतो. आणि ह्या स्लाईडवर मिनिमम एक तरी क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो, त्यामुळे ह्या स्लाईड खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या स्लाईडची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे ते आमचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन व्हा. तिथे तुम्ही प्रत्येक लेक्चरची PDF अपलोड करत जाईल. नेक्स्ट आहे ब्लास्टिंग. ब्लास्टिंगला काय, ब्लास्टिंगमध्ये आपण पाहिलं की एक्सप्लोसिव्ह कोणकोणते, ब्लास्ट करण्यासाठी कोणकोणते एक्सप्लोसिव्ह यूज करू शकतो आणि कोणत्या रॉकमध्ये ते यूज करतो किंवा कोणत्या कंडिशनमध्ये यूज करतो. नेक्स्ट आहे कट्स पाहिले. आता ते कट्स कोणकोणत्या प्रकारचे कट्स आपण टनेलमध्ये ड्राईव्ह करतो, अँगल कट, बर्न कट पाहिला. नेक्स्ट आहे ते डेप्थ ऑफ होलचा फॉर्म्युला पाहिला. नंतर नंबर ऑफ फेसेस होलसाठी किती लागतात ते पाहिलं, त्याला व्हॉल्यूम किती लागतं पाहिलं. नेक्स्ट आहे पॅटर्न फॉर ड्रिल्ड होल्स. शाफ्टसाठी वेगळे पॅटर्न आहेत आणि टनेलसाठी वेगळे पॅटर्न आहेत. इथे कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे कोण टाईप्स ऑफ कट पाहिले त्याच्या डायग्रॅमनुसार, की हॉरिझॉन्टल कट असतो काय असतो, पिरॅमिड काय असतो, बर्न काय असतो, मिशिगन काय असतो, व्ही कट काय असतो ते पहिलं. नेक्स्ट पहिलं आपण टेम्पररी सपोर्ट. स्टीलसाठी टेम्पररी सपोर्ट 5 प्रकारचे आपण सपोर्ट टेम्पररी देऊ शकतो स्टीलसाठी, ते कोणकोणते ते पहिलं. आणि लास्टला पाहिलं की ट्विन टनेल काय असतात. ट्विन टनेल म्हणजे 2 टनेल असतात. एक मोठं टनेल कन्स्ट्रक्ट करण्यापेक्षा आपण 2 स्मॉल टनेल कन्स्ट्रक्ट करतो. इट इज नॉट नेसेसरी की त्यांचे डायमेन्शन सेम असतील आणि दोघांचं एक्सकॅव्हेशन सेपरेट होतं, कारण डिस्टर्बन्स कमी असावं म्हणून. आणि नेक्स्ट आहे पोर्टल. पोर्टल म्हणजे काय, टनेलचं जे मेन एंट्रन्स असतं किंवा डोरवे जे असतं त्याला आपण पोर्टल म्हणतो. म्हणजे काय असतं, ते इंटरसेक्शन पॉईंट असतो तुमचं जे सरफेस ग्राउंड सरफेस आहे आणि अंडरग्राउंड ओपनिंगचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला आपण पोर्टल म्हणतो. तर हे झालं आपलं स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शन. सोपा टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काही नाही, मॅक्सिमम गोष्टी तर लक्षातच ठेवायच्या आहेत, जास्त काही एवढं अवघड नाही आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया की 3ऱ्या लेक्चरमध्ये मेथड्स पाहूया. टनेल कन्स्ट्रक्शन सॉफ्ट रॉकमध्ये कोणत्या मेथड आहेत, हार्ड रॉकमध्ये कोणत्या मेथड आहेत, सॉईलचं क्लासिफिकेशन आपण कसं केलेलं आहे ते पाहूया. टनेलसाठी टेम्पररी सपोर्ट, आता सॉफ्ट सॉईलसाठी आपल्याला टेम्पररी सपोर्ट लागतो. मग त्याचे टाईप्स पाहूया. रनिंग ग्राउंड काय असतं, सॉफ्ट ग्राउंड काय असतं ते पाहूया. त्यानंतर एंडला पाहूया आपण व्हेंटिलेशन. टनेलमध्ये व्हेंटिलेशन कसं प्रोव्हाइड करायचं, ड्रेनेज ऑफ टनेल काय असतं ते पाहूया. इंटरेस्टिंग आहे टनेल, हा एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि यावर एकदम असं स्ट्रक्चरसारखं नाही आहे की समजायला खूपच डीप आहे किंवा खूप वेळ लागेल. तुम्ही जर थोडा जरी तुमचा वेळ काढून दिला तरी इझिली समजतं. हे टनेल एकदम सोपं आहे, फक्त यावर अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की टनेल हा सब्जेक्ट नवीन आहे आणि यावर जास्त रिसोर्सेस पण नाही आहेत, त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थी काय करतात, यावर जास्त लक्ष देत नाहीत.
सॉईल एन्व्हायरमेंट जे आपले जुने टॉपिक आहेत तेच रिपीट करत बसतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर एक्झाममध्ये एज दुसऱ्यापेक्षा जर एज घ्यायचा असेल तर तुम्हाला टनेल, इस्टिमेशन कॉस्टिंग, ब्रिज, प्री-स्ट्रेस कॉन्क्रीट हे सब्जेक्ट करणं महत्त्वाचं आहे. कारण या सब्जेक्टवरच तुमचं बाकी जर तुम्हाला येतच असेल आणि जर तुम्हाला यावर पण कमांड असेल तर तुम्ही आरामात रँकर येऊ शकता किंवा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं MPSC किंवा कोणत्याही एक्झाममध्ये, SSC असेल किंवा IAS असेल, कोणत्याही एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकेल. कारण हे जे सब्जेक्ट असतात ते रँक डिसाइडर सब्जेक्ट असतात. आय होप सगळ्यांना हे समजलं असेल. तर चला आता आपण एंड करूया आपले आजचं लेक्चर. तर चला, ज्या लोकांना समजलं असेल आपापल्या मित्रांसोबतही शेअर करा किंवा मॅक्सिमम लोकांपर्यंत हे पोहोचायला पाहिजे. कारण ज्ञान दिल्याने वाढतंच, असं नाही की आता कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन तर वाढलेलीच आहे आणि रिसोर्सेस तर अवेलेबलच आहेत. आता ऑनलाईन झाल्यामुळे प्रत्येकाला माहिती आहेत, पण त्या रिसोर्सेसचा कसा उपयोग करायचा हे प्रत्येकाला माहीत नसतं. मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे. मी 2017ची एक्झाम दिलेली आहे आणि 19चा पण आता माझ्या मेन्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर मला तेवढी आयडिया आलेली आहे की बाबा MPSC ह्या एक्झामसाठी प्रिपेअर कसं करायचं. त्यामुळे मी हे नॉलेज तुमच्याशी पोहोचवत आहे. तर ठीक आहे, चला आता आपल्या मग या सिव्हिल मास्टर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, टनेलिंगच्या 3ऱ्या लेक्चरमध्ये. चल, ओके, थँक्यू.